योगेश बोलतो. हो योगेश सर, तुम्ही तो गाडी कोई लोन घेतलं, लोन वर काय ते घेतलेलं आहे का गाडी वगैरे काही? गाडी घेतली ना मॅडम. मग त्याचे हप्ते कधी भरायचे? गाडी हप्ते उचलून आणल्यावर भरू ना मॅडम, हप्ते भरू ना. किती बाकी कधी हप्ते? करताय? भरू ना मिरचीच्या काळ्यावर. तुमचे मिरच्या लावलाय का नक्की? लावले ना. पावसामुळे ते सडले बिडले असेल तर बघून घ्या. नाही नाही नाही, चांगली आहे मिरची आमची. हो, ते कसं आहे माहिती का, हा. तुमचे हप्ते बाकी ना, तुम्ही भरून द्या, नाही तर तुमची गाडी उचलून आणू आम्ही. नाही ना मॅडम, भरतो ना. कधी भरताय? आम्ही बघतोय तुमची वाट बघतोय, तुम्ही कधी येणार, कधी भरणार हप्ता. हो तुम्ही मॅडम. नावच घेत नाही, मग काय करायचं आता आम्ही? नाही नाही, जाऊ द्या ना मॅडम, ते लोनचं सेटलमेंट करून घेऊ आम्ही जर आपली. असं सगळ्यांनाच लोनवर गाड्या दिल्या आणि त्यांनी जर हप्ता भरला नाही तर आम्हाला शॉप बंद करावं लागेल सर, समजून घ्या थोडंसं. बरं ऐका ना मॅडम, ते लोन गिनचं सोडा, मी तुम्हाला देऊन टाकतो. कोंबडीची पार्टी देतो, या इकडं, आपण कोंबडं कापून खाऊ. हप्ते बिप्ते कुठं भरीत बसता ते. हा, नाही असं नाही जमणार ते. तुम्ही हप्ता भरून टाका, आधी हप्ता भरा, मग आपण कोंबडीचा कार्यक्रम करू, काही विषय नाही, पण पहिले हप्ता भरा. हो, ते हप्ते भरल्यावर तुमचा ना फायदा ना माझा फायदा. कोणचा फायदा? कंपनीचा. कंपनीत फायदा, पण आम्ही त्या कंपनीमध्ये जॉब करतो ना, आम्हाला देईल ना काढून. कोंबडीच खायची म्हणलं ते देईल ना आम्हाला घरी काढून. नाही ना मॅडम, चालूच राहतं एवढं तेवढं. काय होत त्याला? असं सगळ्यांनीच पार्टी दिली तर मग ते शॉप बंद करावं लागेल आम्हाला. नाही ना हो मॅडम, चालूच राहतं. चालू वगैरे नाही राहत काय, तुम्ही हप्ता भरून द्या, नाही तर तुमची गाडी उचलून आणू आम्ही. हो नाही ना हो मॅडम, असं काय करता तुम्ही? नाही, तुम्हाला ते सांगते मी बरोबर, ते करा तुम्ही, हप्ता भरून टाका, कारण की बाकी तुमचं भरपूर दिवसाचं बाकी आहे. बाकी आहे? हो, सॅलरी वगैरे असेल ना तुम्हाला भरपूर? नाही नाही, कशाची सॅलरी आली मॅडम? किती आहे मग? फुकट काम करून घेतेत. असं कुठं होईल का? तसंच होतंय ना, काय सांगा तुम्हाला. नाही होत फुकट काम, कोण नाही करत. हा. फुकट काम कोण करत नाही सर, तुम्हाला चांगले पेमेंट आहे, मला असं माहिती आहे, तुम्हाला चांगले पेमेंट आहे. का बरं खोटं बोलता तुम्ही? जाऊ द्या, पेमेंटचं जाऊ द्या, पण तुमच्याकडून जर हप्ता भरवला जात नव्हता तर तुम्ही गाडी का बरं घेतली हे म्हणायचं मला. गाडी लागते ना मॅडम, कुठं जायला बाजाराला. तसं तुम्हाला गाडी लागते ना जायला बाजारला, तसं आम्हाला बी हप्त्याचे पैसे लागतात ना बाजाराला जायला. बाजाराला जायला हप्त्याचे पैसे लागत आहे? हो मग. या ना तुम्ही, बाजार भरून देतो तुम्हाला मी. नाही तुम्ही नका करू हो बाजार तुम्ही आमच्या पैशाचं करू, म्हणजे आम्ही करून घेऊ, आम्हाला काय पाहिजे काय नाही आम्ही घेऊन टाकू. तुम्ही फक्त हप्ता भरा, बाकी काही सांगू नका आम्हाला. हो मॅडम, जाऊ द्या ते हप्त्याचं. या ना तुम्ही इकडं, पार्टी करू आपण. तुम्हाला गावरान कोंबडा खाऊ घालतो मी. गावरान कोंबडा कोंबडी काय नको आम्हाला फक्त तुम्ही हप्त्याचे पैसे द्या. हप्त्याचे पैसे देतो ना मॅडम, देता येईल ना. तुम्ही एक काम करा सर, हप्त्याचे पैसे द्या पहिले, नंतर मग आम्ही तुम्हाला पार्टी देतो. बस. जाऊ दे ना हो बाई, कुठं माझ्या डोकं लावत बसली तू. हो, आता म्हणजे हा हप्ता भरायचं सांगितलं, डोकं लावत बसते ना. नाही असं ना. नाही करणार ना. तुम्ही हप्त्याचे पैसे देऊन टाका हो सर, असं नका करू. याच्यानंतर तुमच्या नावावर आम्ही ऑनलाईन हे करून टाकू. काय करता? त्याच्यानंतर तुम्हाला कोणीच काय देणार नाही मग. काय देणार हप्ते नाही? वगैरे काहीच नाही. नका नका नका, असं नका करू हो मॅडम, पाप लागेल तुम्हाला. आम्हाला पाप लागलं तरी चालेल, आम्ही असं टाकून ऑनलाईन वर काही योगेश चौधरी फ्रॉड आहे. नाही 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 मॅडम, असं नका करू. तुम्हाला पार्टी देतो मी, तुम्ही या. ते हप्ते गिफ्ते द्या सोडून सनी. पार्टी घेईल मी तुमच्याकडनं, पण आता नाही घेणार. तुम्ही हप्ता भरा पहिले, नंतर आम्ही तुमच्याकडून पार्टी घेऊ. काय विषय नाही त्या पार्टीचा. तुम्ही एवढी इच्छा, तुम्ही म्हणताय ना मला पार्टी देऊ. पार्टी द्या तुम्ही, पण पहिले आमचा हप्ता भरा, नंतर पार्टी द्या. काय नाही विषय नाही, नाही. मग हप्ता भरल्यावर कशाला पार्टी देऊ मग मी तुम्हाला फुकट? मग मी तुम्हाला तेच सांगते, जरा तुम्ही सगळं जर पार्टी द्यायला लागले मग आम्ही काय करावं? शॉप बंद करून पार्ट्या खात बसाव का? नाही ना मॅडम, तुम्ही जाऊ द्या बरं मॅडम, डोक नका लावू. पैसे नाही माझ्याजवळ आता हप्ता भरायला. त्यात काय पैसे नाही तुमच्याकडे? असं कसं म्हणू शकता तुम्ही पैसे नाही म्हणून? नाही ना, पगार नाही झाली माझी. पैसे पगार कधी होणार? तुम्ही पगाराचा दिवस हो, सांगा, घरी येतो तुमच्या आणि घेऊन टाकतो. काही विषय नाही. पगारच नाही झाली ना हो मॅडम. द्या तुम्ही फोन ठेवून द्या बरं, लई तंग करता राव तुम्ही. फोन करता घडी घडी, पैसे नाही एकतर. म्हणजे आम्हाला पाहिजे ना सर पैसे, आम्ही सगळ्यांनाच असं मोठं टॉर्चर भेटलं तर आमचं काय करणार मग? नाही ना. शाळा खोलावं लागेल आम्हाला. नाही. कधी भरताय मग तुम्ही हप्ता? तुम्हीच भरा हप्ता.
आम्ही कसं काय भरणार? आहे का तुमचे रिश्तेदार आहे का? हा रिश्तेदार आहे तुमचे? रिश्तेदार व्हा ना मग तुम्ही, रिश्तेदारच आहे ना. सर आम्हाला ऑलरेडी भरपूर रिश्तेदार आहे ना, का आम्हाला तुम्ही पाहिजे? रिश्तेदारच आहे, भरा तुम्ही. आता नाही भरत मी हप्ता, तुम्हीच भरा आता. नाही मी तर नाही भरणार. आता तुम्ही जर हप्ता नाही भरला ना सर, तुमची गाडी आम्ही उचलून आणणार, तुम्हाला पण उचलून आणणार. अहो आम्हाला कुठून नेता उचलून? गाडी राहू द्या, मला घेऊन जा. तुम्हाला काय करणार आम्ही? अहो गाडी राहू द्या, मला घेऊन चाला ना तुमच्याकडे. म्हणजे आम्हाला काय म्हणायचं होतं माहितीये का? हा तुमची गाडी उचलून आणली की तुम्ही बरोबर येता, हा असं म्हणायचं होतं. तुम्हाला उचलून आणून काय करणार आम्ही? आमचा काय फायदा तुम्हाला उचलून आणण्यात? फायदा नाही तर काय मग? फायदा आहे ना, मला घेऊन जा ना तुम्ही. लय फायदा आहे तुमच्याकडे. काय फायदा तुम्हाला उचलून आणण्यात? सगळीच सोय लागेल तुमची. काय गरज नाही आम्हाला, ऑलरेडी सोय आहे आमची भरपूर. नको आम्हाला तुमची सोय. आमचं फक्त आमचे हप्ते भरा टायमावर, आणि तुमचे खूप आभारी हो. नाही नाही, हप्ता गिफ्ता काही नाही मॅडम. पैसे नाही आता माझ्याजवळ. तुम्हीच भरा ते हप्ता आणि ते गाडी. मला घेऊन जा, गाडी राहू द्या.